आन्सर यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. 139 विधानसभेमध्ये अशासकी सदस्यांचे कामकाज चालविण्याकरिता कोणता दिवस आणि वेळ नेमून देण्यात आला आहे? आन्सर शुक्रवारचे शेवटचे 2.5 तास. विधानसभेमध्ये अशासकी सदस्यांचे कामकाज चालविण्यासाठी शुक्रवारचे शेवटचे 2.5 तास नेमून देण्यात आले आहेत. 140 महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती 1968 च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये कोणती पद्धत स्वीकारली? आन्सर कक्ष अधिकारी. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती 1968 च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये कक्ष अधिकारी पद्धतीचा स्वीकार केला. 141 घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? आन्सर राज्यपाल. घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपाल करतात. 142 भारताच्या महाधिवक्त्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे का? आन्सर दुसरा पक्ष राज्य नसेल. भारताच्या महाधिवक्त्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे जर दुसरा पक्ष राज्य नसेल. 143 सरकारी आयोगाने कोणत्या दिवशी आपला अहवाल पंतप्रधान राजीव गांधी यांना सुपूर्द केला? आन्सर 27 ऑक्टोबर 1987. सरकारी आयोगाने आपला अहवाल पंतप्रधान राजीव गांधी यांना 27 ऑक्टोबर 1987 रोजी सुपूर्द केला. 144 केंद्र आणि घटक राज्यांच्या संबंध संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत? आन्सर 11व्या. केंद्र आणि घटक राज्यांच्या संबंध संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या 11व्या भागात आहेत. 145 भारताच्या संचित निधीमध्ये काय समाविष्ट होत नाही? आन्सर भारताच्या संसदी सचिवाचे वेतन व भत्ते. भारताच्या संचित निधीमध्ये भारताच्या संसदी सचिवाचे वेतन व भत्ते समाविष्ट होत नाहीत. 146 घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कुणाला आहे? आन्सर संसद. घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार संसदेला आहे. 147 अखिल भारतीय सेवांमध्ये काय समाविष्ट आहे? आन्सर भारतीय वनसेवा. अखिल भारतीय सेवांमध्ये भारतीय वनसेवा समाविष्ट आहे. 148 खालीलपैकी कोणती सेवा ब्रिटिश काळात अखिल भारतीय सेवा नव्हती? आन्सर भारतीय वनसेवा. ब्रिटिश काळात भारतीय वनसेवा ही अखिल भारतीय सेवा नव्हती. 149 नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला आहे? आन्सर संसद. नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याचा अधिकार संसदेला आहे. 150 अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? आन्सर वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल यांना अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जाते. 151 भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस कोणी केली होती? आन्सर दुसऱ्या केंद्रीय वेतन आयोगाने. भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस दुसऱ्या केंद्रीय वेतन आयोगाने केली होती. 152 भारतीय वनसेवेची निर्मिती कधी करण्यात आली? आन्सर 1 जुलै 1966. भारतीय वनसेवेची निर्मिती 1 जुलै 1966 रोजी करण्यात आली. 153 भारतात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता कधी लागू झाली? आन्सर 1965. भारतात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता 1965 मध्ये लागू झाली. 154 प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कोणते प्रमुख मर्यादा घालण्यात आल्या आहेत? आन्सर राजकीय भाषणांवर. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राजकीय भाषणांवर प्रमुख मर्यादा घालण्यात आल्या आहेत. 155 प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी कोणती भूमिका अपेक्षित आहे? आन्सर तटस्थ. प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी तटस्थ भूमिका अपेक्षित आहे. 156 प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली? आन्सर अनुच्छेद 323. प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 323 नुसार करण्यात आली. 157 प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष व सदस्य यांना कोणाप्रमाणे दर्जा असतो? आन्सर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष व सदस्य यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे दर्जा असतो. 158 खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आन्सर भारतात पोस्टल सेवा 1850 मध्ये सुरू झाली. भारतात पोस्टल सेवा 1850 मध्ये सुरू झाली हे विधान बरोबर नाही. 159 कोणते वर्ष टपाल वर्ष म्हणून साजरे करण्यात आले? आन्सर 1974. 1974 हे वर्ष टपाल वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. 160 मुंबईत पहिला टपाल कार्यालय कधी सुरू झाले? आन्सर 1774. मुंबईत पहिले टपाल कार्यालय 1774 मध्ये सुरू झाले. 161 मुंबईत पहिला टपाल तिकीट कधी सुरू झाले?
आन्सर 2 उमेदवाराचे नामांकन करणे. निवडणूक आयोग मतदार याद्या तयार करणे, मतदान केंद्रांची स्थापना करणे आणि आचारसंहिता लागू करणे यांसारखी कार्ये करतो. मात्र उमेदवारांचे नामांकन करणे हे कार्य निवडणूक आयोग करत नाही. उमेदवार स्वतः किंवा त्यांचे प्रतिनिधी निवडणूक अधिकाऱ्याकडे नामांकनपत्र दाखल करतात. रेल्वे. ब. सीमा शुल्क. क. आयकर. ड. डाक व तार. आन्सर 3 ब, क व ड. एक्सप्लेनेशन. रेल्वे हे कराचे नाव नसून सीमाशुल्क, आयकर आणि डाक व तार हे कराचे प्रकार आहेत. 163 केवळ अनुसूचित जमातींसाठीचा पहिला राष्ट्रीय आयोग मार्च मध्ये स्थापन करण्यात आला. राज्यसेवा मुख्य सोहळा. आन्सर 3-2004. एक्सप्लेनेशन. केवळ अनुसूचित जमातींसाठीचा पहिला राष्ट्रीय आयोग मार्च 2004 मध्ये स्थापन करण्यात आला. 164 कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे 2 आयोगामध्ये विभाजन केले गेले? राज्यसेवा मुख्य सोहळा. आन्सर 489वी घटनादुरुस्ती 2003. एक्सप्लेनेशन. 89व्या घटनादुरुस्ती 2003 नुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे 2 स्वतंत्र आयोगांमध्ये विभाजन करण्यात आले. 165 व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यपाल अँग्लो इंडियन समूहासाठी एका सदस्याची नियुक्ती विधानसभेत आवश्यक असल्यास करू शकत होते. ही तरतूद 104वी घटनादुरुस्ती 2020 ने रद्द केली. आन्सर 2-2-2. एक्सप्लेनेशन. 22व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यपाल अँग्लो इंडियन समूहासाठी एका सदस्याची नियुक्ती विधानसभेत आवश्यक असल्यास करू शकत होते. ही तरतूद 104वी घटनादुरुस्ती 2020 ने रद्द केली. 166 101वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आन्सर 4 वस्तू व सेवा कर. एक्सप्लेनेशन. 101वी घटनादुरुस्ती ही वस्तू व सेवा कर जीएसटी या विषयाशी संबंधित आहे. 167 भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो? पूर्व 12. आन्सर 3 संसद. एक्सप्लेनेशन. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत संसदेचा, लोकसभा आणि राज्यसभात सहभाग असतो. 168 भारतीय संविधानातील अनुच्छेद 371 काय सांगतो? मुख्य 13. आन्सर 4 विविध राज्यांकरिता विशेष तरतुदी. एक्सप्लेनेशन. भारतीय संविधानातील अनुच्छेद 371 हा विविध राज्यांसाठी विशेष तरतुदींशी संबंधित आहे. 169 भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? पूर्व 11. आन्सर 4-2-2. एक्सप्लेनेशन. भारतात घटनात्मकरित्या 22 भाषांना मान्यता देण्यात आली आहे, 8व्या परिशिष्टानुसार. 170 परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत सूचित समाविष्ट आहे? पूर्व 12. आन्सर 1 केंद्रीय. एक्सप्लेनेशन. परराष्ट्र धोरण हा विषय केंद्रीय सूचीमध्ये समाविष्ट आहे. 171 खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? ST1 पूर्व 13. आन्सर 3 मारवाडी. एक्सप्लेनेशन. मराठी, सिंधी आणि संथाली या भारताच्या अधिकृत भाषा आहेत, तर मारवाडी ही अधिकृत भाषा नाही. 172 जोड्या लावा. पूर्व 13. अ संघसूची. ब राज्यसूची. क समवर्ती सूची. आन्सर 4 I-3-2. एक्सप्लेनेशन. 1 असंघसूची I दीपगृहे. 2 ब राज्यसूची 3 कारागृहे आणि 3 क
क संबळती सूची 2 शिक्षण 173 भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन कलम मध्ये आहे. आन्सर 1 एक्सप्लेनेशन भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन भारतीय संविधानाच्या कलम 1 मध्ये आहे. 174 सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये भाषा होत्या. मुख्य 14. आन्सर 4 एक्सप्लेनेशन सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 14 भाषा होत्या. 175 भारतीय राज्यघटनेच्या सामायिक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे? मुख्य 15. आन्सर 1 सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी. एक्सप्लेनेशन सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी हा विषय भारतीय राज्यघटनेच्या सामायिक सूचीत आहे. 176 भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामधील केंद्र सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केलेला आहे? राज्यसेवा मुख्य 16 अ प्रत्यर्पण ब दीपगृहे क बँकिंग ड वजने आणि मापे यांची मानके प्रस्थापित करणे. आन्सर 2 वरीलपैकी सर्व. एक्सप्लेनेशन वरील सर्व विषय प्रत्यर्पण दीपगृहे बँकिंग वजने आणि मापे यांची मानके प्रस्थापित करणे भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामधील केंद्र सूचीमध्ये समाविष्ट आहेत. 177 एनआरसी म्हणजेच होय. आन्सर 2 नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप. एक्सप्लेनेशन एनआरसी म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप होय. 178 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त यांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. आन्सर 1 दिल्ली पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर. एक्सप्लेनेशन 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर यांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. 179 भारतीय संघराज्यातील राज्ये व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या जुळवा. ST 1 पूर्व 17 राज्य A नागालँड B मणिपूर C गोवा D झारखंड. स्थापना वर्ष I 2000 2 1987 3 1972 IV 1963. आन्सर 1 IVEEI. एक्सप्लेनेशन A नागालँड IV 1963 B मणिपूर 3 1972 C गोवा 2 1987 आणि D झारखंड I 2000. 180 भारतीय राज्यघटनेने केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? S 17 पूर्व 17. आन्सर 4500. एक्सप्लेनेशन भारतीय राज्यघटनेने राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या 500 निश्चित केली आहे. 181 खालील विधाने विचारात घ्या. 6 पूर्व 17 अ भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. ब डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. क भारतीय संविधान सभेने नोव्हेंबर 26, 1949 रोजी संविधान स्वीकारले. वरीलपैकी कोणते ती विधाने बरोबर आहेत? आन्सर 4 फक्त अ आणि क. एक्सप्लेनेशन विधान आणि क बरोबर आहेत. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते. कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. 182 घटकराज्याच्या महाधिवक्ता पदाबाबत खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही? P 51 पूर्व 17. आन्सर 4. एक्सप्लेनेशन पर्याय 4 चे विधान स्पष्ट दिसत नाही.
राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वे. आन्सर 3 IVE 2. 1. गोहत्या प्रतिबंध IV अनुच्छेद 48. 2. समान नागरी कायदा अनुच्छेद 44. 3. राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण अनुच्छेद 49. आणि 4. ग्रामपंचायतींची स्थापना अनुच्छेद 40. 184. राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे? आन्सर 2. कलम 21A. हे कलम 86व्या घटनादुरुस्तीने 2002 साली समाविष्ट करण्यात आले. 185. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. आन्सर 1. फक्त उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. हे विधान बरोबर आहे. उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. हे विधान चुकीचे आहे, कारण उद्देशपत्रिकेत दुरुस्ती करता येते. 186. मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आन्सर 4. आणि 1. मूलभूत कर्तव्ये मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती. 2. 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीद्वारे 10 मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. 3. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधीबाबतचे 11वे कर्तव्य 86व्या घटनादुरुस्तीने 2002 साली समाविष्ट करण्यात आले. आणि 4. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. 187. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? आन्सर 4. न्याय. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत न्याय या शब्दाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. 188. 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? आन्सर 3. 21 वर्षे. पंचायत राज संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे. 189. जोड्या लावा. विधान परिषद. आन्सर 1. IVI 1. पदवीधर मतदारसंघ 1/12 सदस्य. 2. विधानसभा सदस्यांद्वारे निवड 1/3 सदस्य. 3. राज्यपाल नियुक्त IV 1/6 सदस्य. आणि 4. परिषदेची गणपूर्ती 1/10 सदस्य. 190. खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही? आन्सर 2. उपपंतप्रधान. उपपंतप्रधान या पदाचा संविधानात उल्लेख नाही. 191. खालील विधाने विचारात घ्या. आन्सर 2. आणि 1. भारताच्या राष्ट्रपतींची निवड लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांकडून केली जाते. चुकीचे. यात विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांचाही समावेश असतो. 2. भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. बरोबर. आणि 3. भारताचे राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात. बरोबर. 192. राज्याचा राज्यपाल हा. आन्सर 2. शासनाचा प्रमुख आहे. राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख शासनाचा प्रमुख असतात. 193. राज्याचा महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आन्सर 4. महाधिवक्ता पदाचा कार्यकाळ 5 वर्षे असतो. महाधिवक्ता पदाचा कार्यकाळ संविधानात निश्चित केलेला नाही. ते राज्यपालांच्या मर्जीनुसार पदावर राहतात. 194. भारताचे माजी सरन्यायाधीश P.N. भगवती यांचे निधन झाले. न्या. भगवती यांना भारतीय न्यायव्यवस्थेत कुठल्या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते? आन्सर 2. जनहित याचिका. न्यायमूर्ती P.N. भगवती हे भारतीय न्यायव्यवस्थेत जनहित याचिका PIL संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जातात. 195. खालील जोड्या जुळवा.
आन्सर 1. राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. भारतीय राज्यघटनेत आर्थिक न्यायाचे तत्व, उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे या दोन्ही भागांमध्ये समाविष्ट केलेले आहे. 197. खाजगीपणाचा अधिकार. आन्सर 1. जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार, राईट टू प्रायव्हसी, हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे, जो जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार म्हणून ओळखला जातो. 198. कोणते मूलभूत कर्तव्य नाही. आन्सर 1. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे हे भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्य नाही. इतर पर्याय जसे की राज्यघटनेचा आदर करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे ही मूलभूत कर्तव्ये आहेत. 199. कॅबिनेट या संज्ञेचा उल्लेख. आन्सर 3. कलम 352. कॅबिनेट या संज्ञेचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या केवळ कलम 352 मध्ये केलेला आढळतो. 200. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष. आन्सर 1. जे बी कृपलानी. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव आचार्य जे बी कृपलानी यांनी सुचविले होते. 201. अनुसूचित भाषा. आन्सर 2. गोंडी. डोंगरी, मैथिली आणि संथाली या भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या अनुसूचित भाषा आहेत. गोंडी ही अनुसूचित भाषा नाही. डोंगरी, मैथिली आणि संथाली या 92व्या घटनादुरुस्तीद्वारे 2003 समाविष्ट करण्यात आल्या होत्या. 202. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. आन्सर 4. कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, अनुच्छेद 21, हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळातही कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही. 203. संविधान सभेबाबत चुकीचे विधान. आन्सर 4. जागांची विभागणी ही माउंटबॅटन योजनेनुसार करण्यात आली होती. संविधान सभेतील जागांची विभागणी कॅबिनेट मिशन योजनेनुसार करण्यात आली होती, माउंटबॅटन योजनेनुसार नाही. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. इतर विधाने बरोबर आहेत. 204. अयोग्य कथन ओळखा. आन्सर 3. विधान परिषदेचे 1/3 सदस्य पदवीधर मतदारसंघाद्वारे निवडले जातात. विधान परिषदेचे 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडले जातात, तर 1/12 सदस्य पदवीधर मतदारसंघाद्वारे निवडले जातात. त्यामुळे हे विधान अयोग्य आहे. 205. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक. आन्सर 3. राज्याचे राज्यपाल. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक राज्याचे राज्यपाल करतात. 206. केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती समिती. आन्सर 2. लोकसभेचे. केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारा पंतप्रधान अध्यक्षपदी असणाऱ्या व लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि प्रधानमंत्री नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्रीच्या समितीच्या शिफारशीनुसार केली जाते. 207. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा. आन्सर 2. राज्याची मार्गदर्शक तत्वे. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, यामध्ये केलेला आहे. 208. भारताचे महान्यायवादी. आन्सर 4. फक्त अ, ब, क. भारताचे महान्यायवादी लोकसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, समितीचे सदस्य होऊ शकतात आणि बोलू शकतात, परंतु त्यांना लोकसभेत मतदान करण्याचा अधिकार नाही. 209. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ. आन्सर 2. अनुच्छेद 239 ए. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 239 आ मध्ये सापडतात. 210. ब्रिटिश संविधानातून स्वीकारलेली तत्वे. आन्सर 3. फक्त क आणि ड. भारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ आणि कायदा निर्मिती प्रक्रिया, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर ही तत्वे स्वीकारण्यात आली आहेत. 121 घटनादुरुस्ती वस्तू आणि सेवा कराशी, जीएसटी संबंधित आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंबंधात विधाने विचारात घ्या. आन्सर 4. वरील सर्व.
एसआर बोममई खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत खालील विधाने बरोबर आहेत. 1. न्यायालयाने सांगितले की राष्ट्रपतीने संसदेने मान्यता दिल्यानंतरच राज्य विधानसभा विसर्जित करावी. 2. जर संसदेने घोषणेला मान्यता दिली नाही तर विधानसभा पुनर्जीवित करण्यात यावी. आणि 3. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या समर्थनार्थ योग्य ती सुसंबद्ध कारणे आहेत ती सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्राची आहे. 212. राष्ट्रीय संविधान कार्य पुनर्विलोकन आयोगाची स्थापना. आन्सर 3. अटल बिहारी वाजपेयी. राष्ट्रीय संविधान कार्य पुनर्विलोकन आयोगाची स्थापना न्यायमूर्ती एम.एन. व्यंकटचलैया यांच्या अध्यक्षतेखाली अटल बिहारी वाजपेयी यांच्या शासनकाळात झाली होती. 213. राज्याची निर्मिती अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणे. आन्सर 3. कलम 3. राज्याची निर्मिती अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणे या बाबी राज्यघटनेतील कलम 3 मध्ये समाविष्ट आहेत. 214. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत बदलण्यासाठी घटना दुरुस्ती. आन्सर 3. लोकसभा आणि राज्यसभा दोहोंच्याही 2/3 बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्यांची मान्यता. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत दुरुस्तीद्वारे बदलता येऊ शकते. त्यासाठी घटना दुरुस्ती लोकसभा आणि राज्यसभा दोहोंच्याही 2/3 बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्यांची मान्यता मिळाल्यानंतरच मंजूर होणे आवश्यक असते. 215. पॉकेट वेटोचा वापर करणारे राष्ट्रपती. आन्सर 3. ग्यानी झैल सिंग. खालीलपैकी ग्यानी झैल सिंग यांनी भारतीय राष्ट्रपती म्हणून पॉकेट वेटोचा मान्यता देणे किंवा नाकारणे यापैकी दोन्हीही न करणे वापर केला आहे. 216. सरकारी खर्चाने चालणाऱ्या शिक्षण संस्थांत प्रवेश नाकारण्यास मनाई. आन्सर 4. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकारात. सरकारी खर्चाने चालणाऱ्या शिक्षण संस्थांत धर्म, वंश इत्यादी कारणास्तव कोणालाही प्रवेश नाकारू शकत नाही अशी तरतूद सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकारात आहे. 217. वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाला लोकशाहीचा धर्मग्रंथ बायबल म्हणणारे लेखक. आन्सर 3. वाल्टर लिपमन. वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाला वाल्टर लिपमन यांनी लोकशाहीचा धर्मग्रंथ बायबल म्हटले आहे. 218. विधानसभेत अँग्लो इंडियन समूहाच्या प्रतिनिधीची नेमणूक. आन्सर 1. कलम -333. कलम -333 अन्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अँग्लो इंडियन समूहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करत असे. सध्या ही तरतूद रद्द आहे. 219. लोकलेखा समितीची पद्धत. आन्सर 3. फक्त लोकलेखा समितीची पद्धत ग्रेट ब्रिटन या देशापासून घेतली आहे. 220. टी. एस. आर. सुब्रमण्यम यांना संबोधतात. आन्सर 4. नियंत्रक व महालेखा परीक्षक. टी. एस. आर. सुब्रमण्यम यांना दंतहीन कागदी वाघ संबोधतात नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणून. 221. कॅग अहवाल सादर करण्याची कलमे. आन्सर 4. फक्त भारतीय राज्यघटनेतील कलम 151 नुसार कॅग भारताच्या राष्ट्रपतीस व राज्याच्या राज्यपालास लेखांकन अहवाल सादर करतो. 222. भारतात शिक्षणाचा हक्क अधिनियम लागू. आन्सर 1 एप्रिल 2010. भारतात शिक्षणाचा हक्क अधिनियम जम्मू व काश्मीर वगळता 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आला. 223. अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव असलेले राज्य. आन्सर 2 ओडिशा. खालीलपैकी ओडिशा राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत. 224. अयोग्य जोड्या. आन्सर 2 ब आणि क. खालीलपैकी अयोग्य जोड्या. ब. 345 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय कायदे विधेयकांसाठी वापरण्याची भाषा. क. 348 घटक राज्याची अधिकृत भाषा अनेक भाषा. 225. समवर्ती सूचीतील विषय. आन्सर 3 अ, ब आणि ड. खालीलपैकी 20 विवाह आणि घटस्फोट, दत्तक आणि कामगार संघटना हे विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहेत. 226. राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधने. आन्सर 3 अ, क, ड, ई. खालीलपैकी न्यायालयाचा अवमान, परदेशांशी मित्रत्वाचे संबंध, भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व आणि सभ्यता अथवा नीतिमत्ता या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधने घालू शकते. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy.
आन्सर 1 BN राव. एक्सप्लेनेशन भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान BN राव यांची संविधान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 229 कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला? आन्सर 1 42वी दुरुस्ती. एक्सप्लेनेशन 42व्या घटनादुरुस्तीद्वारे 1976 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. 230 संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केला आहे? आन्सर 2 52वी घटनादुरुस्ती कायदा. एक्सप्लेनेशन संसदेने 52व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पक्षांतरबंदी कायदा संमत केला आहे. 231 खालील विधाने लक्षात घ्या. आन्सर 3 फक्त क. एक्सप्लेनेशन महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होतो व त्याला बोलण्याचा अधिकार आहे, परंतु त्याला मत देण्याचा अधिकार नाही. 232 केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये अनुच्छेदाद्वारे करण्यात आलेली आहे? आन्सर 4 अनुच्छेद 315. एक्सप्लेनेशन भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 315 अन्वये केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. 233 भारतीय संविधानाचा कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? आन्सर 3 अनुच्छेद 75. एक्सप्लेनेशन भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 75(3) नुसार मंत्री परिषद लोकसभेला सामूहिकरित्या उत्तरदायी असते. 234 भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1949 साली झाली काय? आन्सर 2 विधान चुकीचे आहे. एक्सप्लेनेशन भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली, 1949 साली नाही. 235 मुख्य सत्याग्रही संबंधी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? आन्सर 3 ब आणि क. एक्सप्लेनेशन मुख्य सत्याग्रही संबंधी ब आणि क ही विधाने अचूक आहेत. 236 भारतीय घटना समितीचे कायदा सल्लागार यांनी म्यानमारची घटना निर्माण करण्यासाठी सहाय्य केले? आन्सर 2 बी एन राव. एक्सप्लेनेशन भारतीय घटना समितीचे कायदा सल्लागार बी एन राव यांनी म्यानमारची घटना निर्माण करण्यासाठी सहाय्य केले होते. 237 राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिली आहे? आन्सर 4 कलम 351. एक्सप्लेनेशन राज्यघटनेच्या कलम 351 मध्ये हिंदी भाषेचा प्रसार व विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिली आहे. 238 भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता, विशेषाधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता पदाधिकारी यांत समाविष्ट नाही? आन्सर 4 विधानसभेचे उपसभापती. एक्सप्लेनेशन भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये विधानसभेच्या उपसभापतींचा समावेश नाही. 239 कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक केली जाते? आन्सर 2 अ आणि ड. एक्सप्लेनेशन अनुच्छेद 124 आणि 217 अन्वये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक केली जाते. 240 केंद्रीय निवडणूक आयोगातील पदावधी किती असतो? आन्सर 2 6 वर्षे. एक्सप्लेनेशन केंद्रीय निवडणूक आयोगातील पदावधी 6 वर्षे असतो. 241 केंद्रीय निवडणूक आयोगातील नियुक्ती करण्यामध्ये कोणाचा सहभाग असतो? आन्सर 4 वरील सर्व. एक्सप्लेनेशन केंद्रीय निवडणूक आयोगातील नियुक्तीमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग असतो. 242 भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल अध्यादेश काढू शकतात? आन्सर 2 अनुच्छेद 213. एक्सप्लेनेशन भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 नुसार राज्यपाल अध्यादेश काढू शकतात. 243 मुख्य माहिती आयुक्ताचा पदावधी कार्यकाल किती असतो? आन्सर 4 निश्चित कार्यकाल. एक्सप्लेनेशन मुख्य माहिती आयुक्ताचा पदावधी निश्चित कार्यकाल असतो. 244 संविधानात राज्यांसाठी मुख्यमंत्री हे पद गृहीत आहे. विधानसभेचा नेता म्हणून त्यांची निवड होते. मुख्यमंत्री हे राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा आहे. अचूक विधान ओळखा. आन्सर 4 वरील सर्व. एक्सप्लेनेशन वरील सर्व विधाने अचूक आहेत. 245 भारतीय संविधानात पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? आन्सर 3 सुचिता कृपलानी. एक्सप्लेनेशन भारतीय संविधानात पहिली महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी होत्या. 246 संविधानाच्या कोणत्या कलमानुसार कायदे तयार केले जातात? आन्सर 4 वरील सर्व.
एक्सप्लेनेशन. संविधानाच्या कलम 245, 246 आणि 248 नुसार कायदे तयार केले जातात. 247. खालील विधाने लक्षात घ्या. आन्सर. 1. अ, ब आणि क. एक्सप्लेनेशन. वरील तिन्ही विधाने अचूक आहेत. 248. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार न्यायपालिकेचे कार्यक्षेत्र ठरले आहे? आन्सर. 4. वरील सर्व. एक्सप्लेनेशन. संविधानाच्या कलम 32, 226 आणि 227 नुसार न्यायपालिकेचे कार्यक्षेत्र ठरले आहे. आन्सर. 1. अनुच्छेद 75. एक्सप्लेनेशन. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 75(3) नुसार मंत्री परिषद सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? आन्सर. 4. अ आणि ब. एक्सप्लेनेशन. भारतीय संविधानाच्या काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या, ज्यात नागरिकत्व अ आणि निवडणुका ब संबंधित कलमांचा समावेश होता. उर्वरित बहुतांश संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. शून्य प्रहराच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? आन्सर. 1. अ, ब आणि क. एक्सप्लेनेशन. शून्य प्रहर 0 अ ही भारतीय संसदीय कार्यपद्धतीमधील एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. अ हा काळ प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे नियमित कामकाज यांच्यामधील असतो. ब ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली. क हे संसद सदस्यांना तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यासाठी उपलब्ध असलेले एक अनौपचारिक माध्यम आहे. त्यामुळे विधान ड देखील अचूक आहे, परंतु दिलेल्या पर्यायांपैकी अ, ब आणि क हा सर्वात योग्य संच आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. एक. भारत हा एक लोकशाही प्रजासत्ताक देश आहे. 2. काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक आहेत, उदा. भारत, अमेरिका. 3. काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक नाहीत, उदा. युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया जेथे राजेशाही व्यवस्था आहे. आणि 4. त्यामुळे दोन्हीही विधाने योग्य आहेत. 240. योग्य क्रमानुसार लावा. राज्यांची निर्मिती. स्टेप 1. राज्यांच्या निर्मितीचा क्रम. 1. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960. 2. नागालँड राज्याची स्थापना 1 डिसेंबर 1963. 3. मेघालय राज्याची स्थापना 21 जानेवारी 1972. आणि 4. मिझोराम राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987. स्टेप 2. योग्य क्रमानुसार मांडणी. यानुसार योग्य क्रम ड, ब, क, अ असा होतो. आन्सर. 2. ड, ब, क, अ. 241. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार. आन्सर. 3. राष्ट्रपती. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 324(2) नुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. 242. मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये याचा वापर केला जातो. आन्सर. 3. सिल्वर नायट्रेट. मतदान शाईमध्ये प्रामुख्याने सिल्वर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो, जे त्वचेशी संपर्क आल्यावर काळे डाग तयार करते आणि ते सहज पुसले जात नाहीत. 243. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? आन्सर. 2. मुख्यमंत्री. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे SDMA अध्यक्ष हे संबंधित राज्याचे मुख्यमंत्री असतात. 244. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? आन्सर. 3. सरदार पटेल. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. 245. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? आन्सर. 4. उत्तर प्रदेश.
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी होत्या, ज्यांनी 1963 ते 1967 या काळात उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. 246 जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय? आन्सर 3 अ आणि ब दोन्हीही. जनहित याचिका PIL ही सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला पाठिंबा देण्यासाठी दाखल केली जाते. हेतू हा सामाजिक हिताचा असतो, व्यक्तिहिताचा नाही. AI responses may include mistakes. Answer. चंद्रपूर जी. पो. 10. आन्सर 2 मुद्रण स्वातंत्र्य. कलम 19(1) मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश आहे, परंतु मुद्रण स्वातंत्र्याचा विशेषत्वाने उल्लेख नाही. ते भाषण स्वातंत्र्यामध्येच अंतर्भूत मानले जाते. इतर पर्याय जसे की भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य, कलम 19(1) आणि विनाशस्त्र व शांततेने एकत्र अमण्याचे स्वातंत्र्य, कलम 19(1) यांचा कलमात स्पष्टपणे समावेश आहे. 248 लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? यवतमाळ P. 18. आन्सर 448. महाराष्ट्रातून लोकसभेसाठी 48 आणि राज्यसभेसाठी 19 सदस्य निवडले जातात, एकूण 67 सदस्य होतात. प्रश्नातील पर्यायांमध्ये 67 हा पर्याय 1 आहे, परंतु दिलेल्या उत्तरसूचीनुसार पर्याय 448 हे योग्य उत्तर आहे. 249 संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? जालना SRPF 10. आन्सर 2 स्वातंत्र्याचा अधिकार. भारतीय संविधानाच्या कलम 19(1) नुसार नागरिकांना संघटना किंवा संघ तयार करण्याचे स्वातंत्र्य हा एक मूलभूत स्वातंत्र्याचा अधिकार आहे. 250 ई-पोस्ट मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते? बीड जी. पो. 18. आन्सर 1 गोवा. गोवा हे ई-पोस्ट मतपत्रिका ई-पोस्टल बॅलेट सुविधा वापरणारे भारतातील पहिले राज्य आहे. 251 महाराष्ट्राचे राज्य फूल जारूलची, मोठा बोंडारा, तामण फुले कोणत्या रंगाची आहेत? पूर्णने SPF 18. आन्सर 3 जांभळी. महाराष्ट्राचे राज्य फूल जारूल लागस्ट्रोइमिया स्पिशियोसा, ज्याला मोठा बोंडारा किंवा तामण असेही म्हणतात, त्याची फुले प्रामुख्याने जांभळ्या रंगाची असतात. 252 बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? पुणे SRPF 15. आन्सर 4 हेबियस कॉर्पस. बेकायदेशीर अटक किंवा स्थानबद्धतेपासून संरक्षणासाठी हेबियस कॉर्पस बंदी प्रत्यक्षीकरण या रिटनुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. 253 खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? मुंबई पो. 18. आन्सर 4 नॅशनल ॲडवायझरी कौन्सिल. निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन, वित्त आयोग, फायनान्स कमिशन आणि आंतरराज्य परिषद इंटर स्टेट काउन्सिल या संविधानाने स्थापित केलेल्या घटनात्मक संस्था आहेत. नॅशनल ॲडवायझरी कौन्सिल NAC ही एक सल्लागार संस्था होती, घटनात्मक संस्था नाही. 254 सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? आन्सर 3 मदन मोहन मालवीय. सत्यमेव जयते, सत्यमेव विजयते हे घोषवाक्य उपनिषदातून घेतले असले तरी ते लोकप्रिय करण्याचे श्रेय पंडित मदन मोहन मालवीय यांना दिले जाते. 255 लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? पुणे SRPF 18. आन्सर 350 लोकसभेत सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किमान 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. 256 भारताच्या राज्यघटनेतील राज्याच्या धोरणाचे निर्देशक तत्वांमध्ये महिला व पुरुष या दोघांसाठी नुसार समान कामासाठी समान वेतनाची तरतूद करण्यात आली आहे. बाल कल्याणी पूर्व 18. आन्सर 1 कलम 39 घ. भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या धोरणाचे निर्देशक तत्वांमध्ये DPSP कलम 39 घ. कलम 39 D मध्ये महिला आणि पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतनाच्या तरतुदीचा उल्लेख आहे. 257 माणसाच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरुवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसे हक्क मागोमाग येतील, असे कोणी म्हटले होते? राज्यसेवा मुख्य 6 अपूर्णांक 111 सहस्त्रांश. आन्सर 2 जवाहरलाल नेहरू. माणसाच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरुवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसे हक्क मागोमाग येतील, हे विधान जवाहरलाल नेहरू यांनी केले होते.
258 खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविलेले नाही? राज्यसेवा मुख्य 6.11 आन्सर 3 कृष्णाकांत. के एस हेगडे, हुकुम सिंह आणि गुरदयाल सिंग धिल्लन यांनी लोकसभेचे सभापतीपद भूषवलेले आहे. कृष्णाकांत यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले होते, परंतु लोकसभेचे सभापतीपद भूषवलेले नाही. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. भारतीय राज्यघटनेचे कलम 21 प्रत्येक व्यक्तीला जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण प्रदान करते. यामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार समाविष्ट आहे, ज्याचा अर्थ सार्वजनिक फाशीसारख्या अमानवी शिक्षेपासून संरक्षण मिळणे होय. 260 भारतीय घटनेच्या 3ऱ्या आणि 4थ्या भागासाठी राज्य व संज्ञेमध्ये राज्याची व्याख्या. स्टेप 1 राज्याची व्याख्या समजून घेणे. भारतीय संविधानाच्या भाग 3 मूलभूत अधिकार आणि भाग 4 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे साठी राज्य स्टेट या संज्ञेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो. 1 अ भारत सरकार आणि संसद. 2 ब प्रत्येक राज्याचे सरकार आणि विधिमंडळ. 3 क स्थानिक शासन उदा. पंचायती नगरपालिका. आणि 4 ड भारतीय प्रदेशातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखाली इतर शासकीय संस्था उदा. सरकारी कंपन्या विद्यापीठे. स्टेप 2 योग्य पर्याय निवडणे. वरील सर्व अ, ब, क आणि ड घटक राज्य या संज्ञेमध्ये समाविष्ट असल्याने योग्य पर्याय हा सर्वसमावेशक पर्याय आहे. आन्सर 4 वरील सर्व अ, ब, क आणि ड. 261 धर्मनिरपेक्षतेबद्दल विधाने. आन्सर 4 वरील सर्व. 1 अधर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म म्हणून मानत नाही. हे विधान बरोबर आहे. 2 ब राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25 धर्माचे आचरण आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य, 26 धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य आणि 27 विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी कर न भरण्याचे स्वातंत्र्य स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे. हे विधान बरोबर आहे. आणि 3 क धर्मनिरपेक्षता हा 1973च्या केशवानंद भारती खटल्यानुसार राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. हे विधान देखील बरोबर आहे. 262 राज्यसभेच्या उपाध्यक्षांच्या पॅनलचे नामांकन. आन्सर 3 6 राज्यसभेचे अध्यक्ष जास्तीत जास्त 6 उपाध्यक्षांच्या पॅनलचे नामांकन करू शकतात. 263 फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येणारे आदेश. आन्सर 1 प्रतिषेध आणि 2 उत्प्रेक्षण. प्रतिषेध प्रोहिबिशन आणि उत्प्रेक्षण सर्शरेराय हे 2 आदेश रिट्स केवळ न्यायिक किंवा अर्धन्यायिक संस्थांविरुद्ध उदा. न्यायालय न्यायाधिकरणे काढले जाऊ शकतात. बंदी प्रत्यक्षीकरण हेबियस कॉर्पस आणि अधिकार पृच्छा क्वो वॉरंटो हे प्रशासकीय प्राधिकरणांसह कोणत्याही प्राधिकरणाविरुद्ध काढता येतात. 264 भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पदावरून दूर करण्याची पद्धत. आन्सर 2 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक CAG यांना पदावरून दूर करण्याची कार्यपद्धत आणि कारणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासारखीच असतात. 265 कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन. आन्सर 3 आर्थिक व्यवहार विभाग. भारतीय राज्यघटनेच्या कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आर्थिक व्यवहार विभागाची असते, जो केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. 266 लोकसभा व राज्यसभा सदस्य असलेल्या समित्या. आन्सर 3 ब, क आणि ड. खालील समित्यांमध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात. 1 ब स्थायी समिती डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज. 2 क लोकलेखा समिती पब्लिक अकाउंट्स कमिटी. आणि 3 ड सार्वजनिक उपक्रम समिती कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स. अंदाज समिती एस्टिमेट्स कमिटी मध्ये फक्त लोकसभेचे सदस्य असतात. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 3 आर्थिक व्यवहार विभाग. भारतीय राज्यघटनेच्या कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची तरतूद आहे,
जेव्हा भारताचे आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात येते. राष्ट्रपतींना परिस्थितीची खात्री पटल्यास तेही घोषणा करू शकतात. आर्थिक व्यवहार विभाग, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स डी, जो अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येतो, आर्थिक आणीबाणीच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार असतो. 66. संसदीय समित्यांमध्ये सदस्य. आन्सर 3 ब, क आणि ड. भारतीय संसदेतील विविध समित्यांमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात. 1. अंदाज समिती, एस्टिमेट्स कमिटी, यामध्ये फक्त लोकसभेचे सदस्य असतात, 30 सदस्य. 2. ब स्थायी समिती, स्टँडिंग कमिटी, यामध्ये दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात. 3. क लोकलेखा समिती, पब्लिक अकाउंट्स कमिटी, यामध्ये दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात, 15 लोकसभा अधिक 7 राज्यसभा. आणि 4. द सार्वजनिक उपक्रम समिती, कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स, यामध्ये दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात, 15 लोकसभा अधिक 7 राज्यसभा. त्यामुळे ब, क आणि ड या समित्यांमध्ये लोकसभा व राज्यसभा सदस्य असतात. एआय रिस्पॉन्स. एक्सप्लेनेशन. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 22 मध्ये अटक व नजरकैदेपासून संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. 268. भारतीय संसद ही द्विसदनी असून तिचे खालचे सभागृह हे वरच्या सभागृहापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. हा द्विसदनीय या देशापासून अंगीकारला गेला. आन्सर 1. इंग्लंड. एक्सप्लेनेशन. भारतीय संसद ही द्विसदनी असून तिचे खालचे सभागृह, लोकसभा, हे वरच्या सभागृहापेक्षा राज्यसभा जास्त शक्तिशाली आहे. ही द्विसदनीय पद्धत इंग्लंडच्या संविधानातून अंगीकारली गेली आहे. 269. भारतामध्ये प्राथमिक शिक्षणाचा अधिकार हा आहे. आन्सर 1. मूलभूत अधिकार. एक्सप्लेनेशन. भारतामध्ये प्राथमिक शिक्षणाचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे, जो संविधानाच्या अनुच्छेद 21 द्वारे प्रदान करण्यात आला आहे. 270. भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार हा मूलभूत यात मोडतो. आन्सर 1. स्वातंत्र्याचा अधिकार. एक्सप्लेनेशन. भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार हा संविधानातील स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये मोडतो. 271. प्रजासत्ताक दिन उत्सव संपुष्टात आणण्यासाठी बीटिंग रिट्रीट समारंभ रोजी आयोजित केला जातो. आन्सर 2. जानेवारी 29. एक्सप्लेनेशन. प्रजासत्ताक दिन उत्सव संपुष्टात आणण्यासाठी बीटिंग रिट्रीट समारंभ दरवर्षी जानेवारी 29 रोजी आयोजित केला जातो. 272. भारतीय जनसंघाची स्थापना या वर्षी झाली. आन्सर 4. 1951. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी केली होती. 273. राज्याचे राज्यपाल राज्यात कार्यरत असलेल्या विद्यापीठांचे देखील असतात. आन्सर 4. पदसिद्ध कुलपती. एक्सप्लेनेशन. राज्याचे राज्यपाल हे राज्यात कार्यरत असलेल्या विद्यापीठांचे पदसिद्ध कुलपती, चान्सलर असतात. 274. भारतामध्ये महाभियोगाची कारवाई सुरू झालेले पहिले न्यायाधीश कोण होते? आन्सर 1. व्ही. रामस्वामी. एक्सप्लेनेशन. भारतामध्ये महाभियोगाची कारवाई सुरू झालेले पहिले न्यायाधीश व्ही. रामस्वामी होते. 275. कोणत्या खटल्यामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कलम 356 च्या दुरुपयोगावर निर्बंध घातले? आन्सर 1. एस. आर. बोम्मई व्ही. भारतीय केंद्र शासन. एक्सप्लेनेशन. एस. आर. बोम्मई विरुद्ध भारतीय केंद्र शासन या खटल्यामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम 356 राज्यातील राष्ट्रपती राजवटच्या दुरुपयोगावर महत्त्वपूर्ण निर्बंध घातले. 276. कडून परवानगीशिवाय भारताच्या एकत्रित निधीमधून पैशांची कोणतीही रक्कम काढली जाऊ शकत नाही. आन्सर 3. संसद. एक्सप्लेनेशन. संसदेच्या परवानगीशिवाय भारताच्या एकत्रित निधीमधून कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया पैशांची कोणतीही रक्कम काढली जाऊ शकत नाही. 277. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असे घोषित करण्यात आले? आन्सर 2. घटना 69वी सुधारणा कायदा 1991. एक्सप्लेनेशन. भारतीय राज्यघटनेमधील 69व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये 1991 दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र एनसीटी म्हणून घोषित करण्यात आले. 278. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? आन्सर 2. राष्ट्रपती. एक्सप्लेनेशन. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. 279. कोणत्या तारखेला भारतात पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती? आन्सर 1. 25 जून 1975.
एक्सप्लेनेशन भारतात पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी 25 जून 1975 रोजी लागू झाली होती. 280 संसदेचे सदस्य संसद भवनामध्ये स्वतःचे विचार खालीलपैकी कोणत्या भाषेत व्यक्त करू शकतात? आन्सर 4 इंग्रजी, हिंदी आणि मातृभाषा. एक्सप्लेनेशन संसदेचे सदस्य संसद भवनामध्ये आपले विचार इंग्रजी, हिंदी किंवा आपल्या मातृभाषेत व्यक्त करू शकतात. 281 राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी या दिवशी साजरा केला जातो. आन्सर 1 जानेवारी 25. एक्सप्लेनेशन राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी जानेवारी 25 रोजी साजरा केला जातो. 282 प्रशासकीय न्यायाधिकरणांच्या स्थापनेची तरतूद कोणत्या दुरुस्तीनुसार घटनेत समाविष्ट केली गेली? आन्सर 1 42व्या. एक्सप्लेनेशन प्रशासकीय न्यायाधिकरणांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स स्थापनेची तरतूद 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आली. 283 भारताने न्यायिक आढाव्याची पुनर्विलोकनाची संकल्पना यांच्याकडून अवलंबली आहे? आन्सर 4 युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. एक्सप्लेनेशन भारताने न्यायिक पुनर्विलोकनाची ज्युडिशियल रिव्ह्यू संकल्पना युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या संविधानातून घेतली आहे. 284 संविधान सभेची एकूण सदस्य संख्या किती होती? आन्सर 4 389. एक्सप्लेनेशन सुरुवातीला संविधान सभेची एकूण सदस्य संख्या 389 होती. 285 भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. आन्सर 3 विधाने अ, ब आणि ड बरोबर. एक्सप्लेनेशन भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 नंतर संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. अ ती स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. ब आणि तिची सदस्य संख्या 389 वरून 299 पर्यंत कमी झाली. ड विधान क चुकीचे आहे कारण जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी जी. व्ही. मावळणकर असत. 386 महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आन्सर 1 ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेवर नामनिर्देशित. एक्सप्लेनेशन भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 333 नुसार जर राज्यपालांना असे वाटले की विधानसभेत अँग्लो इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नाही तर ते त्या समाजातील एका सदस्याची विधानसभेवर नियुक्ती करू शकतात. AI responses may include mistakes. Answers might दोनशे 288 जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा. आन्सर 3 फक्त क. एक्सप्लेनेशन लोकशाही व्यवस्थेमध्ये मुक्त आणि निःपक्षपाती निवडणुका, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि कायद्यासमोर समानता ही तत्त्वे अंतर्भूत असतात. क म्हणजेच अल्पसंख्याकांचे शासन हे तत्त्व लोकशाहीला अनुसरून नाही कारण लोकशाही बहुमतावर आधारित असते परंतु अल्पसंख्याकांच्या हक्कांचे देखील संरक्षण करते. 294 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत. आन्सर 1 अमेरिकेच्या. एक्सप्लेनेशन आम्ही लोक वी द पीपल हे शब्द अमेरिकेच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामधून प्रेरित होऊन भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. 295 राज्यघटनेनुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? आन्सर 4 वरील सर्व. एक्सप्लेनेशन भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 12 नुसार राज्य या संज्ञेमध्ये भारत सरकार आणि संसद, राज्य सरकारे आणि विधिमंडळे, सर्व स्थानिक प्राधिकरणे उदा. पंचायती, नगरपालिका आणि कायद्याने किंवा शासनाने स्थापन केलेली अन्य सर्व प्राधिकरणे उदा. LIC, ONGC यांचा समावेश होतो. 296 2013च्या लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याप्रमाणे संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सदस्य मिळून अधिकतम सदस्य असले पाहिजेत. आन्सर 3 9. एक्सप्लेनेशन 2013च्या लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यानुसार लोकपाल संस्थेमध्ये एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 8 सदस्य एकूण 9 असू शकतात. भारतीय घटनेस घटना समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी मान्यता दिली.
291 भारतीय घटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहे? आन्सर 1, 2, 5 ते 28. भारतीय घटनेतील कलमे 25 ते 28 ही धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहेत. 292 भारताच्या महान्यायवादी यांना पुढील कोणकोणत्या कामकाजांमध्ये सहभागी होण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे? आन्सर 4, वरील सर्व. भारताच्या महान्यायवादी यांना लोकसभा, राज्यसभा, संसदेची संयुक्त बैठक आणि संसदेची कोणतीही समिती, जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरीही, या सर्व कामकाजांमध्ये सहभागी होण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. 293 बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण आणि अपंगत्व आणि इतर. आन्सर 2, 2, 9, 3, 2 बेस्ड ऑन द प्रोव्हाइडेड आन्सर की. ट्रान्सलेशन 1, 3 आर्टिकल 9 160. 2, 4 आर्टिकल 9 163. 3, 200. आन्सर 3, पंतप्रधान. मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. 304 संविधानानुसार वने चा भाग आहेत. आन्सर 3, समवर्ती सूची. संविधानानुसार वने समवर्ती सूची कंकरंट लिस्टचा भाग आहेत. 305 कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली? आन्सर 4, केशवानंद भारती प्रकरण. केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेची बेसिक स्ट्रक्चर संकल्पना विकसित केली. 306 नकाराधिकार, राईट टू रिजेक्ट म्हणजे? आन्सर 1, मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क. नकाराधिकार, राईट टू रिजेक्ट म्हणजे मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क. 307 राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? आन्सर 2, राष्ट्रपती. राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करतात. 308 खालीलपैकी भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद शोषणाविरुद्धचा हक्क प्रदान करतो? आन्सर 3, अनुच्छेद 23. भारतीय संविधानाचा अनुच्छेद 23 शोषणाविरुद्धचा हक्क प्रदान करतो. 309 खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली? आन्सर 2, 1/6वी घटनादुरुस्ती. 16व्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली. 310 भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? आन्सर 3, 1940. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर मान्य केली. 311 राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला गेला? आन्सर 144व्या घटनादुरुस्तीने. राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड हा शब्द 44व्या घटनादुरुस्तीने जोडला गेला. 312 भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? आन्सर 1, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे हा समानतेच्या हक्कात कलम 14 ते 18 नव्हे, तर स्वातंत्र्याच्या हक्कात कलम 19 समाविष्ट आहे. 313 म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री होय. आन्सर 3, बंधुभाव. बंधुभाव म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री होय. 315 भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आन्सर 3 आहे आणि 2 पैकी एकही नाही. विधान आहे चुकीचे आहे कारण लोकसभेचा सभापती हा लोकसभेचा सदस्य असतो. विधान 2 चुकीचे आहे कारण लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा उपसभापतींकडे सोपवितात, राष्ट्रपतींकडे नव्हे. 316 खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आन्सर 4 सर्वोच्च न्यायालयाचा प्रत्येक न्यायाधीश हा सरन्यायाधीशांना उद्देशून आपल्या सहीनिशी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. चुकीचे विधान हे आहे की न्यायाधीश सरन्यायाधीशांना उद्देशून राजीनामा देतात, ते राष्ट्रपतींना उद्देशून राजीनामा देतात. 317 भारतीय निवडणूक आयोग ही एक संस्था आहे. आन्सर 2 घटनात्मक.
भारतीय निवडणूक आयोग ही एक घटनात्मक कॉन्स्टिट्यूशनल संस्था आहे, कारण तिचा उल्लेख थेट संविधानात अनुच्छेद 324 आहे. 318 भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम संघराज्यवादाचा सौदा आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले? आन्सर 3 मॉरिस जोन्स. भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम आहे असे मॉरिस जोन्स यांनी म्हटले आहे. 319 कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? त आन्सर 3 क फक्त क जोडी अयोग्य आहे. जीवित संरक्षणाचा अधिकार अनुच्छेद 20 नव्हे तर अनुच्छेद 21 द्वारे प्रदान केला जातो. 320 समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? आन्सर 4 फक्त ड. जकात ऑक्ट्रॉयचा समावेश समवर्ती सूचीमध्ये नाही, तो राज्य सूचीचा विषय आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 4 ऑक्टोबर 1947. एक्सप्लेनेशन. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने, ज्याचे अध्यक्ष B.N. राव होते, भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला होता. हा मसुदा समितीकडे डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली, विचार आणि चर्चेसाठी सादर करण्यात आला. 322 भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. आन्सर 3 ड क ब. एक्सप्लेनेशन. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी संबंधित अनुच्छेद खालीलप्रमाणे आहेत. 1 ड सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे अनुच्छेद 44. 2 क अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण अनुच्छेद 46. 3 ब जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे अनुच्छेद 47. आणि 4 अ पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा अनुच्छेद 48 ए. यानुसार योग्य क्रम ड क ब अ हा आहे. 323 ज्या राज्यांच्या विधिमंडळामध्ये 2 सभागृहे आहेत, त्यामधील वरिष्ठ सभागृहाला आणि कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते, आणि जिथे केवळ एकच सभागृह असते ते म्हणून ओळखले जाते. आन्सर 1 विधान परिषद, विधानसभा. ज्या राज्यांच्या विधिमंडळामध्ये 2 सभागृहे असतात, त्यामधील वरिष्ठ सभागृहाला विधान परिषद म्हटले जाते आणि कनिष्ठ सभागृह विधानसभा म्हणून ओळखले जाते. जिथे केवळ एकच सभागृह असते ते देखील विधानसभा म्हणून ओळखले जाते, कारण विधानसभा हे अनिवार्य सभागृह आहे. 324 घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही? आन्सर 1 फक्त आय बरोबर. एक्सप्लेनेशन. घटनेच्या मूळ मसुद्यात अनुच्छेद 51 ए मूलभूत कर्तव्ये आणि अनुच्छेद 123 वटहुकूम यांचा समावेश नव्हता. अनुच्छेद 51 ए मूलभूत कर्तव्ये 42व्या घटनादुरुस्तीने 1976 समाविष्ट करण्यात आले. अनुच्छेद 368 घटनादुरुस्ती आणि अनुच्छेद 352 राष्ट्रीय आणीबाणी हे मूळ संविधानाचा भाग होते. त्यामुळे फक्त आय अनुच्छेद 51 ए चा समावेश मूळ घटनेत नव्हता. 325 भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोड्या कोणत्या आहेत? आन्सर 4 अ ब क आणि ड. एक्सप्लेनेशन. 1 अ अमेरिका उपराष्ट्रपतीपद बरोबर. 2 ब कॅनडा केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा बरोबर. 3 क दक्षिण आफ्रिका राज्यसभा निवडणूक पद्धती बरोबर. आणि 4 ड आयर्लंड राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती बरोबर. दिलेल्या सर्व जोड्या योग्य आहेत. 326 संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा. आन्सर 4 वरीलपैकी सर्व. एक्सप्लेनेशन. 1 अ संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित केली होती बरोबर. 2 ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली बरोबर. आणि 3 क एच सी मुखर्जी व व्ही टी कृष्णामाचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली बरोबर. वरीलपैकी सर्व कथने योग्य आहेत. 327 स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालाची असते. खालीलपैकी कोणती राज्ये याच्याशी संबंधित आहेत? आन्सर 1 फक्त अ ब क. एक्सप्लेनेशन. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 371 2 नुसार
महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची विशेष जबाबदारी राज्यपालावर असते. तामिळनाडूचा यात समावेश नाही. 328. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा उल्लेख नाही? आन्सर 3. क आणि ड. एक्सप्लेनेशन. 1. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषद उल्लेख आहे. अनुच्छेद 163, 164. 2. ब. राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी उल्लेख आहे. अनुच्छेद 164. 3. क. राज्यमंत्र्यांचे राजीनामे याचा थेट उल्लेख नाही. मंत्री मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देतात. आणि 4. द. उपमुख्यमंत्र्यांचे पद याचाही संविधानात थेट उल्लेख नाही. हे राजकीय सोयीनुसार तयार केलेले पद आहे. त्यामुळे क आणि ड या गोष्टींचा संविधानात थेट उल्लेख नाही. 329. खालीलपैकी कोणत्या राज्यांनी त्यांच्या राज्यात विधान परिषद बरखास्त केली आहे? आन्सर 3. फक्त अ. आन्सर 1. ग्रामपंचायत. पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायत ही अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था आहे. 2. खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण? आन्सर 4. मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य हा मुख्य कार्यकारी अधिकारी CEO असतो. 3. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? आन्सर 2. सरपंच. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितात. 4. गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी कोण नोटिसा बजावतो? आन्सर 2. ग्रामसेवक. गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामसेवक नोटिसा बजावतात. 5. महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था किती स्तरीय आहे? आन्सर 3. त्रिस्तरीय. महाराष्ट्रामध्ये पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय आहे. ग्रामपंचायत, गाव पातळी पंचायत. आन्सर 2. सरपंच. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितात. 4. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात? आन्सर 3. 1. 4. 5. गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी कोण नोटिसा बजावतो? आन्सर 2. ग्रामसेवक. ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कारभाराची जबाबदारी सांभाळतात. 6. महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था किती स्तरीय आहे? आन्सर 3. त्रिस्तरीय. 7. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? आन्सर 3. 1 मे 1962. 8. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या निश्चित ठरवितात. आन्सर 1. जिल्हाधिकारी. 9. देशात जवाहर रोजगार योजना कोणत्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत सुरू झाली? आन्सर 2. राजीव गांधी. 10. पंचायत पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला. या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते? आन्सर 3. आंध्र प्रदेश. 11. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? आन्सर 2. 1958. 12. ग्रामपंचायतीचा कार्यकाल असतो. आन्सर 1. 5 वर्षे. 13. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्षे असावे लागते? आन्सर 2. 2. 1. 14. हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. आन्सर 4. गटविकास अधिकारी. गटविकास अधिकारी VDO हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो. पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून विस्तार अधिकारी काम पाहतो. 15. ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी द्यावी? आन्सर 3. 2 महिने. 19. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? आन्सर 2. 1958. 20. यशवंतराव चव्हाण समितीने कोणत्या योजना सुचविल्या? आन्सर 3. स्थानिक स्वराज्य संस्था. 21. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? आन्सर 2. पंचायत समिती सभापती. 22. इ. स. 1952 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली? आन्सर 2. लोकल फंड कमिटी. 23. सरपंच निवड कोणत्या पद्धतीने केली जाते? आन्सर 4. थेट जनतेमधून.
आन्सर 3 मे 1962. एक्सप्लेनेशन. महाराष्ट्रात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या 1 मे 1962 रोजी अस्तित्वात आल्या. 17. पुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक संस्था नाही? आन्सर 4. या सर्व संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. एक्सप्लेनेशन. पंचायत समिती, नगर पंचायत आणि कटक मंडळ या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. 18. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते? आन्सर 4. गावातील सर्व प्रौढ मतदार. एक्सप्लेनेशन. ग्रामसभा गावातील सर्व प्रौढ मतदारांनी मिळून बनते. 19. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आन्सर 4. ग्रामसभेच्या बैठकी. एक्सप्लेनेशन. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे ग्रामसभेच्या बैठकींशी संबंधित आहे. 20. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे? आन्सर 3. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन. एक्सप्लेनेशन. यशवंत पंचायतराज अभियान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन करण्याशी संबंधित आहे. 21. सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो? आन्सर 1. गटविकास अधिकारी. एक्सप्लेनेशन. सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागतो. 22. इ. स. 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने आन्सर 2. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली. एक्सप्लेनेशन. 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली. 23. सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस समितीने केली. आन्सर 2. वसंतराव नाईक. एक्सप्लेनेशन. सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस वसंतराव नाईक समितीने केली. 24. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या एवढी असते? आन्सर 3, 7 व 17. आन्सर 1. गटविकास अधिकारी. सरपंचाला आपला राजीनामा गटविकास अधिकाऱ्याकडे सादर करावा लागतो. 22. बलवंतराय मेहता समिती. आन्सर 2. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली. इ.स. 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली. 23. सरपंचाची निवड. आन्सर 4. पी.बी. पाटील. सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस पी.बी. पाटील समितीने केली. 24. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या. आन्सर 3, 7 व 17. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या 7 व 17 एवढी असते. 25. जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा. आन्सर 4. विभागीय आयुक्त. जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे द्यावा लागतो. 26. जिल्हा परिषदेचे कामकाज. आन्सर 2, 9. जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण 9 समित्यांमार्फत चालते. 27. त्रिस्तरीय पंचायतराज संरचनेच्या पायाशी. आन्सर 1. ग्रामपंचायत. खालीलपैकी ग्रामपंचायत हे त्रिस्तरीय पंचायतराज संरचनेच्या पायाशी आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 3. सत्कार समारंभ. ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामांमध्ये आरोग्य संवर्धन, शिक्षण आणि दिवाबत्तीची सोय करणे यांचा समावेश होतो. सत्कार समारंभ घेणे हे विकासाच्या कामाशी थेट संबंधित नाही. 29. ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? आन्सर 3. मुख्य कार्यकारी अधिकारी. ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास CEO असतात. 30. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा एकदा घेतली जाते. आन्सर 2 महिन्यातून. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा महिन्यातून एकदा घेतली जाते. 31. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करते? आन्सर 3. ग्रामसभा. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम ग्रामसभेसमोर मांडले जाते व ग्रामसभा ते मंजूर करते.
32 ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? आन्सर 1 तहसीलदार. ग्रामपंचायतीचे प्रभाग वार्ड जाहीर करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. 33 जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई-ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? आन्सर 1 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई-ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे. 34 ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? आन्सर 1 ग्रामसेवक. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. 35 वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? आन्सर 1 लेखामेंढा गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यातील लेखामेंढा ही वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे. 36 दिवाबत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे? आन्सर 1 ग्रामपंचायत. दिवाबत्तीची सोय करणे म्हणजेच गावातील रस्त्यांवर दिवे लावणे हे ग्रामपंचायतीच्या कामांपैकी एक आहे. 37 वसंतराव नाईक समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने कोणता कायदा मंजूर केला? आन्सर 2 महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा मंजूर करण्यात आला. 38 जिल्हा नियोजन समितीची स्थापना का केली? आन्सर 2 अ ब जिल्हा नियोजन समितीची स्थापना पंचायतीद्वारे तयार केलेल्या योजनांचे एकत्रीकरण करणे अ आणि नगरपालिकांद्वारे तयार केलेल्या योजनांचे एकत्रीकरण करणे ब यांसाठी केली गेली. 39 कोणत्या राज्यांना 73व्या घटना दुरुस्तीतील तरतुदींपासून सूट देण्यात आली आहे? आन्सर 1 फक्त अ ब क. मिझोराम, मेघालय आणि नागालँड या राज्यांना 73व्या घटना दुरुस्तीतील तरतुदींपासून सूट देण्यात आली आहे. 40 राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो? आन्सर 3 ई ग्रामपंचायत. राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना ई ग्रामपंचायत उपक्रमासाठी दिला जातो. 41 पंचायतीच्या मुख्य कार्यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आन्सर 3 दोन्हीही. पंचायतीच्या मुख्य कार्यांमध्ये आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजना तयार करणे अ आणि त्यांची अंमलबजावणी करणे ब या दोन्हीचा समावेश होतो. 42 74व्या घटना दुरुस्ती 1993 बाबत खालील तरतुदी विचारात घ्या. आन्सर 2 ब आणि क. 74व्या घटना दुरुस्तीमध्ये प्रभाग, वॉर्ड समित्या ब आणि जिल्हा नियोजन समित्या क या तरतुदींचा समावेश आहे. 43 ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो? आन्सर 3 जिल्हा परिषद. ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला आहेत. 44 सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? आन्सर 1 बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समितीने सर्व राज्यांमध्ये ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस केली होती. 45 ग्रामसेवकाची निवड कोण करते? आन्सर 4 जिल्हा निवड समिती. ग्रामसेवकाची निवड जिल्हा निवड समितीमार्फत केली जाते. 46 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार च्या मुंबई ग्रामपंचायत कायदा व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो? आन्सर 2 1958 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 नुसार चालतो. 47 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते? आन्सर 3 राज्य शासन आणि ग्रामपंचायत समसमान. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च राज्य शासन आणि ग्रामपंचायत समसमान प्रमाणात करतात. 48 सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते? आन्सर 3 प्रत्यावाहन. सरपंच पदासाठी निवडणूक, अनुसूचित जातीसाठी आरक्षण आणि स्त्रियांसाठी आरक्षण असते, परंतु प्रत्यावाहन रिकॉल हे वैशिष्ट्य गैरलागू ठरते. 49 ग्रामपंचायतीमधील एका वार्डात 3 सभासद निवडावयाचे आहेत. आन्सर 2 अ क ड. निवडणूक नियमानुसार महिलांसाठी राखीव जागा अ, अनुसूचित जातीसाठी राखीव जागा क आणि सर्वसाधारण खुल्या गटासाठी जागा ड या क्रमाने सर्वाधिक मते मिळालेले उमेदवार निवडून येतात. त्यामुळे अ 500 क 200 आणि ड 400 हे उमेदवार निवडून आले. 50 थेट सरपंच निवड पद्धत अलीकडे नव्याने परत कधी? आन्सर 4-4-5-4. या प्रश्नाचे उत्तर अपूर्ण आहे. AI responses may include missed पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या राज्यसूचीमध्ये स्टेट लिस्ट समाविष्ट आहे, ज्याचा अर्थ राज्यांना यावर कायदे करण्याचा अधिकार आहे.
51 ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक मध्ये करण्यात आला. आन्सर 240. भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हे मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे. 52 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड कार्यकालासाठी होते. आन्सर 2.5 वर्षे. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड 2.5 वर्षांच्या 2.5 वर्षे कार्यकाळासाठी होते. 53 जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका समितीची होय. आन्सर 1 स्थायी. जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत स्थायी समितीची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. 54 महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सर्वाधिक महत्त्वाची ठरते कारण. आन्सर 3 जिल्हा परिषदेचा अध्यक्ष समितीचा पदसिद्ध सभापती असतो आणि इतर समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती असतो आणि इतर समित्यांचे सभापती या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात, ज्यामुळे ही समिती सर्वाधिक महत्त्वाची ठरते. 55 पंचायत समितीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या सभापती पदावर निवडून आलेल्या महिला सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते. आन्सर 4-3-4 पंचायत समितीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या सभापती पदावरील महिलेच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी एकूण सदस्यांपैकी 3/4 3/4 बहुमताची गरज असते. 56 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात? आन्सर 4 जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी असतात. 57 ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती? आन्सर 4 वरील सर्व. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी, यात्रा कर, जमीन महसुलातील वाटा आणि राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान या सर्वांचा समावेश होतो. 58 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? आन्सर 3-2-1 वर्षे. 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. 59 ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यास तो यांच्याकडे सादर करावा लागतो. आन्सर 2 सरपंच. ग्रामपंचायत सदस्याला राजीनामा द्यायचा असल्यास तो राजीनामा सरपंचाकडे सादर करावा लागतो. 60 जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? आन्सर 2 मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ असतो. 61 जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? आन्सर 2 मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ असे म्हणतात. 62 भारतातील कोणत्या राज्यांमध्ये सर्वप्रथम पंचायत राजची अंमलबजावणी करण्यात आली? आन्सर 4 राजस्थान. भारतात सर्वप्रथम 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात पंचायत राजची अंमलबजावणी करण्यात आली. 63 त्रिस्तरीय पंचायत राजमधील मधली संस्था कोणती? आन्सर 1 पंचायत समिती. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत, गाव पातळी, पंचायत समिती, तालुका गट पातळी आणि जिल्हा परिषद, जिल्हा पातळी या संस्था असतात. त्यापैकी पंचायत समिती ही मधली संस्था आहे. 64 ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? आन्सर 2 ग्रामसेवक. ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख ग्रामसेवक असतो, जो शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. 65 जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? आन्सर 2 मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ असे म्हणतात. आन्सर 1 अ 2 ब आय क 3 ड आय व्ही. 1 अपर्याप्त अधिकारांसह ग्रामसभेची स्थापना 243 अ. 2 ब ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीची स्थापना करणे आय 243 ब. 3 क सामान्यपणे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 वर्षांचा राहील 3 243 ई. आणि 4 ड अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी आरक्षण आय व्ही 243 ड. 67 भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? आन्सर 2 पंचायत राज.
भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे पंचायत राजच्या ग्रामपंचायतीच्या संघटनेच्या स्थापनेशी संबंधित आहे. 68. गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी वा कर्मचारी ठेवतो? आन्सर 1. ग्रामसेवक. गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींची नोंद ठेवण्याचे काम ग्रामसेवक करतो. 69. पंचायतराज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे? आन्सर 2. 9वे. पंचायतराज या विषयाशी भारतीय राज्यघटनेचे प्रकरण 9वे संबंधित आहे, जे 73व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. 70. ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? आन्सर 2. केरळ. ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवणारे केरळ हे देशातील पहिले राज्य आहे. 71. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? आन्सर 3. उपमुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. 72. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आन्सर 2. आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा 2 महिन्यांत घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 4 ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे, परंतु आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा 2 महिन्यांत घेणे बंधनकारक आहे हे विधान बरोबर नाही. आन्सर 2. क आणि ड फक्त. गटविकास अधिकारी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, BDO हा पंचायत समितीचा सचिव असतो. हा गट पातळीवरील सर्व विस्तार अधिकाऱ्यांचा एक्सटेन्शन ऑफिसर्स प्रमुख असतो. गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो. 2. जोड्या लावा. आन्सर 4. EEIVI. 1. अ हा कायदा ग्रामीण स्थानिक संस्थांना सत्ता, अधिकार व जबाबदारी या दिशेने नेणारा आहे. 243 G. 2. ब दर 5 वर्षांनी कालबद्ध निवडणुका घेणे अनिवार्य. 243 E. 3. क कर, जकात व शुल्क आकारणे आणि वसूल करण्याचे अधिकार. IV 243 H. आणि 4. द त्रिस्तरीय पंचायती राज राजव्यवस्थाची तरतूद. I 243 B. 3. जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अंमलबजावणी थांबविण्याचा, निलंबित करण्याचा अधिकार कोणास आहे? आन्सर 2. विभागीय आयुक्त. 4. पंचायती राज संबंधी अशोक मेहता समितीच्या शिफारशी. आन्सर 1. अ, ब, क. अशोक मेहता समितीच्या शिफारशींमध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होता. 1. त्रिस्तरीय पद्धतीऐवजी द्विस्तरीय पद्धतीची निर्मिती करण्यात यावी. 2. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागांमध्ये आरक्षण असावे. आणि 3. पंचायती राज कामकाजात राजकीय पक्षांचा सहभाग असावा. 5. खालील विधाने विचारात घ्या. आन्सर 4. वरील सर्व. 1. पंचायत समितीमार्फत सरपंच समिती नेमली जाते. 2. सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला देते व मार्गदर्शन करते. 3. पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो. आणि 4. विस्तार अधिकारी, पंचायती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो. 6. पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त
स्टेप 1 प्रश्न आणि पर्याय समजून घेणे. प्रश्न मुंबई दारूबंदी आदेश ऑक्टोबर 2008 नुसार ग्रामसभा ठरावावेळी मतदारांची पडताळणी कोण करेल याबद्दल आहे. पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 निवडणूक नायब तहसीलदार, 2 तहसीलदार, 3 गटविकास अधिकारी आणि 4 उप विभागीय दंडाधिकारी. स्टेप 2 योग्य उत्तर निवडणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय 2 तहसीलदार हे आहे. आन्सर 2 तहसीलदार. 74 जोड्या जुळवा. स्टेप 1 प्रश्न आणि पर्याय समजून घेणे. प्रश्न भारतीय राज्यघटनेतील पंचायतींशी संबंधित कलमांच्या जोड्या जुळवण्याबद्दल आहे. अ ग्रामसभा आय कलम 243 ए. ब पंचायतीचा कार्यकाल 2 कलम 243 के. क पंचायतींच्या निवडणुका 3 कलम 243 ई. ड पंचायतीचे लेखापरीक्षण आय व्ही कलम 243 से जे. स्टेप 2 योग्य उत्तर निवडणे. योग्य जोड्या. अ ग्रामसभा टू आय कलम 243 ए. ब पंचायतीचा कार्यकाल 3 कलम 243 ई. क पंचायतींच्या निवडणुका 2 कलम 243 के. ड पंचायतीचे लेखापरीक्षण 2 आय व्ही कलम 243 से जे. यानुसार योग्य पर्याय 1 आहे. आन्सर 1 आय 3 ई आय व्ही. 75 जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद. स्टेप 1 प्रश्न आणि पर्याय समजून घेणे. प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद झाल्यास किती दिवसांच्या आत आणि कोणाकडे दाद मागता येते याबद्दल आहे. पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 30 दिवस जिल्हाधिकाऱ्याकडे, 2 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे, 3 30 दिवस राज्य शासनाकडे आणि 4 30 दिवस राज्य निवडणूक आयोगाकडे. स्टेप 2 योग्य उत्तर निवडणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय 3 30 दिवस राज्य शासनाकडे हे आहे. आन्सर 330 दिवस राज्य शासनाकडे. 76 पंचायत समितीच्या 2 सभांमधील कालावधी. स्टेप 1 प्रश्न आणि पर्याय समजून घेणे. प्रश्न पंचायत समितीच्या 2 सभांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये याबद्दल आहे. पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 1 महिना, 2 2 महिने, 3 3 महिने आणि 4 4 महिने. स्टेप 2 योग्य उत्तर निवडणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय 3 3 महिने हे आहे. आन्सर 3 3 महिने. 77 पंचायत राज दिन. स्टेप 1 प्रश्न आणि पर्याय समजून घेणे. प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो याबद्दल आहे. पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 जानेवारी 26, 2 एप्रिल 24, 3 2 ऑक्टोबर आणि 4 ऑगस्ट 15. स्टेप 2 योग्य उत्तर निवडणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय 2 एप्रिल 24 हे आहे. आन्सर 2 2 4 एप्रिल. 78 वसंतराव नाईक समितीने प्राधान्य दिलेला घटक. स्टेप 1 प्रश्न आणि पर्याय समजून घेणे. प्रश्न वसंतराव नाईक समितीने पंचायत राज व्यवस्थेमध्ये कोणत्या घटकास अधिक प्राधान्य दिले याबद्दल आहे. पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 पंचायत समिती, 2 ग्रामपंचायत, 3 जिल्हा परिषद आणि 4 नगरपंचायत. स्टेप 2 योग्य उत्तर निवडणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय 3 जिल्हा परिषद हे आहे. आन्सर 3 जिल्हा परिषद. 79 स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक. स्टेप 1 प्रश्न आणि पर्याय समजून घेणे. प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते याबद्दल आहे. पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 लॉर्ड मेयो, 2 लॉर्ड लेटन, 3 लॉर्ड रेपन आणि 4 लॉर्ड कर्झन. स्टेप 2 योग्य उत्तर निवडणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय 3 लॉर्ड रिपन हे आहे. आन्सर 3 लॉर्ड रेपन. 80 राज्यघटनेच्या भाग 9 मध्ये स्थापना. स्टेप 1 प्रश्न आणि पर्याय समजून घेणे. प्रश्न राज्यघटनेच्या भाग 9 मध्ये न्यूनतम पातळीवर शासनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हेतूने कशाची स्थापना करण्यात आली आहे याबद्दल आहे. पर्याय खालीलप्रमाणे आहेत. 1 नगरपालिका, 2 जिल्हा परिषद, 3 ग्रामपंचायत आणि 4 यापैकी नाही. स्टेप 2 योग्य उत्तर निवडणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय 3 ग्रामपंचायत हे आहे. आन्सर
3. ग्रामपंचायत